मुंबईसह राज्यात आषाढी एकादशीपर्यंत पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे। पुढील 48 तासात मुंबई, कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईत ताशी 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह संततधार पाऊस सुरू राहील, तर कोकण, मुंबई आणि विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 26 जुलैपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची काहीशी उघडीप पाहायला मिळेल। त्यानंतर राज्यातील धरणं आणि जलाशयांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होते। मुंबईमध्ये संततधार पाऊस असूनही मध्य, पश्चिम आणि मध्य रेल्वेसह रस्ते वाहतूक ही सुरळीत सध्या सुरू आहे। सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली असून त्याचा परिणाम काही प्रमाणात लोकल ट्रेनच्या सेवेवर बसलेला आहे। डहाणूहून पनवेलकडे जाणारी मेमो गाडी तब्बल 1 तास उशिराने नालासोपाऱ्यामध्ये पोहोचली आणि त्यामुळे भिवंडी, कोपर, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसलाय आणि तिथूनच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी। वसई विरारमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। या ठिकाणच्या ज्या लोकल ट्रेन आहेत ते काही मिनिटं उशिराने धावत आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही 7:45 ची ही ट्रेन आहे, ती अजूनही आली नाही। 7:49 झालेली आहे, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवाशांची गर्दी आहे। चाकरमानी आपल्या कामावर जाण्यासाठी या ठिकाणी ट्रेन पकडण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी कसा तरी प्रवास करतायत, परंतु या ठिकाणी रेल्वेने या ठिकाणी ट्रेन वाढवाव्यात अशा लोकांची मागणी आहे। काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। क्या कहेंगे, यहाँ पे ट्रेन लेट है? यहाँ 1 घंटा लेट है ट्रेन और क्या नाम है 6:50 पे ट्रेन है, मगर ये आधा घंटा 1 घंटा लेट ट्रेन चल रही है। इसी कारण बारिश से थम भी नहीं रहा। और आप कितने बजे से यहाँ पे खड़े हो? 1 घंटा हो गया मुझे यहाँ पे बैठे हुए है। 1 घंटे से हम लोग इंतजार कर रहे हैं ट्रेन का, ट्रेन आ नहीं रहा जी। आपको कहाँ जाना है? भीमंडी जाना है मुझे और भीमंडी में बहुत लेट हो गया ट्रेन। अब बारिश भी बहुत हो रहा है, क्या करें हम लोग, कुछ समझ नहीं आ रहा। या ठिकाणी जर पाहिलं तर प्रवाशांचे हाल झालेले आहेत। या ठिकाणी लोकांना त्यांच्या कामावरती जायला उशीर होतोय, त्यामुळे लेट मार्क सुद्धा लागू शकतो। त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी वेळेत रेल्वे ज्या लोकल ट्रेन आहेत त्या सोडाव्यात अशी मागणी येथील प्रवासी करत आहेत। भाग्येश देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार। त्र्यंबकेश्वर, नाशिक इथे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पत्रे उडाल्याने 3 भाविक जखमी झाले असल्याचं कळतंय। तर त्र्यंबकेश्वर शहरातील रात्रीची ही घटना आहे। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शहरातील मेन रोडवरून 8 भाविकांचा समूह जात असताना ही घटना घडली। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एका घरावरचे पत्रे उडाले आणि भाविकांच्या अंगावर पडले। दुर्घटनेत 8 पैकी 3 जण जखमी झाले आणि जखमींवर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर गंभीर जखमी झालेल्या अमित आढे या भाविकाला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। त्र्यंबकेश्वरमध्ये कालपासून संततधार पाऊस सुरू आहे। अधूनमधून जोरदार वारे वाहत आहेत आणि त्यामुळे पत्रे उडून दुर्घटना घडल्याची माहिती मिळते। दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। नाशिकमध्ये ही घटना घडली आहे। अधिक माहिती घेऊयात, माझे सहकारी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, प्राजक्ता, ही जी दृश्य आहे ही नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शहरातली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरापासून काही अंतरावरती काही दुकानं आहे, अर्थात या ठिकाणी काही प्रसादाची विक्री करणारी दुकानं आहे आणि या दुकानांच्या वरच्या भागावरती जी पत्रे लावलेली आहेत ते पत्रे उडून काही भाविकांच्या अंगावर काल पडले। कारण काल नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागामध्ये मुसळधार पाऊस होता, सोसाट्याचा वारा होता आणि याच अतिमुसळधार पावसाच्या दरम्यान सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या दुकानांवरची पत्रे उडाले आणि ते थेट भाविकांच्या अंगावर पडल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये एक 8 भाविकांचा ग्रुप जो त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी आलेला होता आणि रात्रीच्या वेळी तो त्र्यंबकेश्वर शहरातून मध्यवर्ती भागातून जात असताना अचानकपणे जोरदार वारा आला आणि या वाऱ्यानंतर या मंदिराच्या परिसरात असलेल्या दुकानावरचे पत्रे जे आहे ते उडून थेट या भाविकांच्या अंगावर पडले। त्यामध्ये 3 ते 4 भाविक या पत्र्यांखाली दबले, तर काही भाविकांना या पत्रा जो आहे यातला तो लागलेला आहे आणि त्यामुळे 3 भाविक जखमी झाले आणि त्यापासूनच काही अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी त्या भाविकांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं। 3 भाविक यामध्ये जखमी झालेले आहे आणि हा सगळा प्रकार
ज्या परिसरामध्ये घडला त्या परिसरामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही सगळी घटना जी आहे ती कैद झालेली आहे। त्यामुळे एकूणच आपण बघतोय की भाविकांनी देखील जेव्हा पाऊस पडतो किंवा सोसाट्याचा वारा सुरू होतो अशा वेळेला हॉटेलमधनं किंवा ज्या ठिकाणी ते राहायला आलेले आहे त्या ठिकाणून बाहेर पडू नये अशा स्वरूपाच्या सूचना वारंवार प्रशासन देत असतं। मात्र भाविक प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत त्र्यंबकेश्वर शहरामध्ये फेरफटका मारत असतं आणि त्यामुळे अशा स्वरूपाच्या घटना घडत आहेत। त्यामुळे या सगळ्या घटना रोखण्यासाठी आता प्रशासनाने देखील जेव्हा पाणी वाढतं त्र्यंबकेश्वर भागामध्ये तेव्हा नागरिकांनी बाहेर पडू नये, सोसाट्याचा वारा जेव्हा येतो तेव्हा देखील बाहेर पडू नये, कारण हा सगळा घाटमाथ्यांचा परिसर आहे त्र्यंबकेश्वरचा आणि त्या ठिकाणी सोसाट्याचा वारा असेल किंवा अचानकपणे मुसळधार पाऊस पडतो आणि अचानक कमरेपेक्षा जास्त पाणी शहरातल्या मध्यवर्ती भागातून व्हायला लागतं। त्यामुळे या भागातल्या भाविकांनी आणि पर्यटकांनी देखील काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। प्राजक्ता, ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। वसई विरारला पावसानं झोडपून काढलेला आहे आणि यामुळे विरारच्या विवा कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। या साचलेल्या पाण्यातून वाट काढत चाकरमानी आपल्या इच्छित स्थळी जात आहेत। विवा कॉलेज युनिटेक परिसरातील सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले। सध्या पावसाचा जोर कमी झाला असून हा जोर वाढल्यास संपूर्ण रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामुळे नागरिकांनी सावध आणि सतर्क राहावं असं आवाहन वसई विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी केलंय। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कामवारी नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे। नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं भिवंडी महानगरपालिकेनं खाडीकिनारी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदीपात्रात जाण्यास मनाई केलेली आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल आणि खाडीकिनारीवरच्या भागात पाणी साचण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवलेली आहे। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये मागील 24 तासापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भिवंडी शहरातील एकमेव असणारी कामवारी नदी दुथडी भरून वाहत असल्याचे आपल्याला पाहावयास मिळत आहे। भिवंडी तालुक्यातील अनेक गावांच्या वेशीवरून वाहत येणारी ही कामवारी नदी भिवंडी शहराकडे येत असताना मोठ्या प्रमाणात पाण्याचा जलप्रवाह हा शहराकडे येत असल्याचे आपल्याला पाहावयास मिळत आहे। एकंदरीत पाहता भिवंडी येथील असलेली कामवारी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या ज्या वाहने आहेत त्या अनेक वाहने ही पाण्याखाली जात असल्याचे आपल्याला दृश्यामध्ये पाहावयास मिळत आहे। एकंदरीत अशाच पद्धतीने पावसाचा जोर कायम राहून जर पावसाचा जोर अधिक वाढला तर भिवंडी शहराच्या कामवारी नदी किनारे असणारे जी लोकवस्ती आहे तेथील घरामध्ये पाणी घुसण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही आहे। त्यामुळे भिवंडी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने म्हाडा कॉलनी असेल, ईदगाह रोड असेल, त्यानंतर शेलार परिसर असेल येथील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। एकंदरीत पाहता अशा पद्धतीचा पाण्याचा प्रवाह आणि मुसळधार पाऊस जर दिवसभर पडत राहिला तर या कामवारी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन भिवंडी शहर हे जन्म होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नरेश पाटील, न्यूज 18 मराठी, भिवंडी। मुरबाड तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून म्हसा रोडवरील नव्यानं बांधलेल्या फ्लायओव्हर खाली देखील पाणी तुंबलेलं आहे। त्यामुळे परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं असून वाहन चालकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावर एक भीषण दुर्घटना घडलेली आहे। खेड तालुक्यातील भरणे नाका इथे जगबुडी नदीच्या पुलावरून भरधाव कंटेनर थेट 100 फूट खोल दरीत कोसळलाय। या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून चालक आणि वाहकाचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे। मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे कंटेनर जगबुडी नदीच्या पुलावरील कठडा तोडत थेट 100 फूट खोल नदीत कोसळला। सध्या नदीच्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे कंटेनर काही अंतर वाहून गेलाय। कंटेनरमधील मालही या नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलाय। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठा 85% पोहोचलाय। निळवंडे आणि मुळा धरणातही पाण्याची आवक वेगाने सुरू असून दोन्ही धरणांचा साठा आज 50% पोहोचण्याची शक्यता आहे।
तर गेल्या 24 तासात भंडारदरा परिसरात 175 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सध्या कोणत्याही धरणातून विसर्ग सुरू नसला तरी पुढील 2 दिवसात पाण्याची आवक कायम राहिल्यास धरणातून पाणी सोडण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे। गुजरातच्या सुरतमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे पुराचं पाणी हे रस्त्यावर आलेलं आहे। रस्त्यावर पाण्याची पातळी इतकी वाढली की एक बाईक स्वार या पुरात अडकला। पाण्याची पातळी वाढल्यानं त्याला पाण्यातून मार्ग काढणं देखील मुश्किल झालं होतं। दरम्यान आसाममधली पूरस्थिती ही अतिशय आता गंभीर झालेली आहे, कारण आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 21 जणांचा मृत्यू झाला असून यावर्षी पुरामुळे बळी पडलेल्यांची एकूण संख्या 31 वर पोहोचलेली आहे। आसाममधील 16 जिल्ह्यातील नागरिक या पुरामुळे बाधित झालेत। पावसाचा शिवसागर जिल्ह्यावर सर्वाधिक परिणाम झाला असून तिथे 13 जणांचा मृत्यू झालाय। राज्यात एकूण 872 गावं अजूनही पाण्याखाली आहेत। गुजरातच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे हाल बेहाल झालेले आहेत, कारण वलसाडच्या मान नदीच्या प्रवाहात एक कार वाहून गेल्याची दृश्य समोर आली आहेत। नदीचं पाणी पुलावरून वाहत होतं। चालकानं तो पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला, पण चालकाचा हा स्टंट धोकादायक ठरला आणि कार प्रवाहाबरोबर वाहून गेली। सुदैवानं चालकानं पोहून सुरक्षित ठिकाणी जाण्यात यश मिळवलं।